ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं थरार. मित्र, स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम दिवस आणि मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांसाठी शुभ आगमन झालं होतं, एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय विशालजी पाठारे. आदरणीय विशालजी पाठारे भारतीय जनता पार्टी महासचिव भिवंडी जिल्हा शहर जिल्हा. सन्माननीय विशालजी पाठारे यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. शरदजी भोईर आपण आपल्या शोभा असतील त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करायचंय. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खऱ्या अर्थात तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव. अतिथी या देवासमान असतोय आणि या अतिथींचं, मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. भिवंडी शहर जिल्हा महासचिव भारतीय जनता पार्टी सन्माननीय विशालजी पाठारे यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित वऱ्हाळदेवी न्यू 40+ संघाचे कॅप्टन दत्ताजी पवार. दत्ताजी पवार यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. वऱ्हाळदेवी न्यू 40+ या संघाचे कुल कॅप्टन संघ नायक दत्ताजी पवार यांचा देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं. आदरणीय दत्ताजी पवार वऱ्हाळदेवी 40+ न्यू 40+ संघाचे कॅप्टन आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर. त्यानंतर मारुती गुंड यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. वऱ्हाळदेवी ताळी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, ऑलराऊंडर, अष्टपैलू असे खेळाडू आहेत. मारुती गुंड यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. शरदजी भोईर यांच्या शुभ असतील त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर जॉली ट्रॉफी 2025 मधून केलं जातं. नंदकिशोर खारबाव संघ देखील मोठ्या ताकदीशी या मैदानामध्ये येतो. वेलकम संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम. हॅलो, स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं. मारुती गुंड यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतोय सामना. सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय पिंटू आणि भरत. तर सलामी गोलंदाज राकेश गरत. सन्माननीय चरणजी मच्छा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक चरणजी मच्छा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. भिवंडीचे एक सुप्रसिद्ध उद्योजक मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामधून आपण पाहतो. एका बाजूला जय गावदेवी काटे चिंतामण घरच्यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जनमान सरवली. दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. आणि बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. सरवली की काटई, काटई की सरवली. मॅच ऑन. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज करताना राकेश गरत. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाज पिंटू पाटील याला संतोष पाटील याच्या बॅटमधून हा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. ज्वाली ट्रॉफी 2025 ज्वाली कामतगर न्यू 40+ आयोजित ज्वाली ट्रॉफी 2025 स्पर्धेचं अतिशय उत्तम आयोजन आपण पाहतोय. विनोदजी काटेकर आणि त्याचबरोबर त्यांची अदर्स टीम. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ ऑप्स्टम्प. ऑप्स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच व्हायची खून करते. अमांतर धाव. या अमांतर धाव संघाचा होतो श्री गणेश. धावसंख्या होती बिनबाद एक. ओव्हर क्रमांक पहिलं. नाणेफेक हरल्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर या प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जनमान सरवली. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र आपल्या चेंडू सुंदर ऑनड्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू वाडिश लॉंगरला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून एक 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावाने पिंटू वैयक्तिक आपला अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती
बिनबाद 3. निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान आपण पाहू शकता. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठं सरोवर तलाव, त्या तलावाच्या शेजारी मोतीराम काटेकर ही क्रीडानगरी स्वर्गीय. आता मात्र अतिशय प्रतिम उत्तम फटका स्लॉक. दादा कोणची मॅच हारू का जिंको तुम्ही जीव द्याल तिकडे जाऊ नका. अतिशय प्रतिम उत्तम फटका या साधामेनी संघाची धावसंख्या. फ्लॅटेट पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे आणि वन बॉन्स. एका टप्प्याने शतरक्षक प्रवीण याला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार आणि दीपक चौकार. त्रिफलचित बाद दांडी गोल. नेक्स्ट बॅट्समन विलास जातोय. राष्ट्रीय कबड्डीपट्टू नाही कुस्तीपट्टू आहे. नेक्स्ट बॅट्समन विलास भारी भक्कम शरीर यष्टीचा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजांचे मार्ग 55 तालुक्यात पाडून रनअप घेताना गोलंदाज राकेश घरात. षटकार आणि चौकार खाल्यानंतर प्रत्युत्तर देताना फलंदाज संतोष पिंटू पाटील याला जन क्लिंग बोल्ड केलं. त्रिफलची दांडी गुल केली. अक्रॉस लाईन थोडस ऑन साइडचा पटका साधला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून विलास याला मात्र मैदान सोडावं लागेल. धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 बाद 14. ज्वाली कामगार संघ देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार मैदानामध्ये आणि खास करून अमोल पाटील त्या सामन्यामधून दिसतील. थोडस 2 सामन्यामधून मला वाटतं एन्जॉयड होते. या अनुषंगाने पहिल्या मला वाटतं 1-2 स्पर्धामध्ये अमोल पाटील यांना आपण पाहिले नाही. मात्र आजच्या स्पर्धेमधून अमोल पाटील इन ऍक्शन मध्ये असतील. ज्वाली स्पोर्ट्स कामगार हा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये. वेलकम विरुजी पाटील ज्वाली स्पोर्ट्स कामगार संघाचे एक नामांकित क्रिकेटर. बिग हिटर
दुसऱ्या षटकाला परंपरा सुरुवात आणि गोलंदाजी तो मच्छिंद्र पाटील. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2:14 सुरुवात करताना स्कोरबोर्डवर आपण धाव पाहतोय 14-2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते आणि गोलंदाज येतोय मच्छिंद्र पाटील. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. बघा या स्पर्धेचं देखील फार मोठं वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाची जेवणाची उत्तम सोय गेली 2 दिवस आपण पाहतोय आणि शेवटच्या अंतिम दिवसामधून देखील स्नेहभोजन उत्तम पद्धतीचे या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे. थोड्या वेळात मच्छिंद्र पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकाचा गोलंदाज मच्छिंद्र पाटील. चला थोडंसं वेल कमी काही स्पीडअप करा. गोलंदाज मच्छिंद्र ऑनसाइडचा अतिशय चांगला फाटका. 2 षटक बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. साइडला चांगला फटका चौकार येतो. चौकार संघ धावसंख्या होती ती. आता मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गणेश वाडे कॅच. डे ऑफ कॅच म्हटलं तरी वावगं ठरणार आणि अतिशय प्रतिम उत्तम झेल कार्य केलं जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. यास झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. चेंडू होतो धरणीला दान. क्रिकेट मधून झेलला फार महत्वाचा स्थान असतो मित्रो. घ्या कॅच जिंका मॅच. क्रिकेट 3 फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. क्रिकेट विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. अरे वा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र पाटील. हा सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये घरामध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21-21. लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि संघाची अद्ययावत स्थिती आपण पाहतो 3-21. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून आणि क्रिकेटचं जल्लोष. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या 22. 2-2. ओव्हर क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हर मधून मला वाटतं शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज मच्छिंद्र पाटील. आज या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी उपस्थित आहे आणि या नामांकित मंडळीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महासचिव भिवंडी शहर जिल्हा आदरणीय विशालजी पाठारे,
अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू आमच्या VIP कक्षाला सदीच्या बॅट देतोय. डाऊन दी ग्राउंड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. 26 प्रतिवर्ष आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी. विशालजी पाठारी या व्यासपीठ षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरी धावा झाल्या. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. नंदकिशोर खारवा संघाचे कर्ता सर्वे सर्वा भिवंडी क्रिकेट असोसिएशन निफोडी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय योगेश वसंत पाटील या मान्यवरांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन निफोडी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय योगेश वसंत पाटील या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलाय. अतिशय प्रतिम उत्तम फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. गुरुवर्य सोनवणे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे आमचे गुरुवर्य सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. जरी व्यवसायाने शिक्षक तरी मात्र एक उत्तम क्रिकेटर आहेत. डिफेन्सिव्ह फटका, आता मात्र चेंडूचा सन्मान केला जातोय. एक धावगणीची संधी, एका धाब्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 33-33. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज सुभाष पाटील. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचे चेंडूची फेक आपण पाहतोय. थोडासा दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शिवायच्या माध्यमातून पहिला चेंडू सोडावी की खेळावा या अवस्थेमधून मात्र चेंडू त्याला बीट करून स्टँडच्या मागे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिर आहे 33-33. आता मात्र चेंडूला पुलचा फटका आहे. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण, फेक मारता थोडीशी अंडररम आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 35-35. पुन्हा एकदा गोलंदाज, अतिशय चांगला चेंडू, एक खोलवर टप्प्यात आपण पाहिलं होतं. ब्लॉक होलमध्ये चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चांगला फटका देखील, चेंडू सुंदरसा फ्लिक ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो. एक धावगणीची संधी होते. एका धाब्याने संघाची धावसंख्या 36-36. लॉस ऑफ 3 विकेट आणि थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, संघाची अद्ययावत स्थिती आपण पाहतो 3-36. गोलंदाज सुभाष पाटील पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू मात्र थोडासा सुबार आहे, आउट ऑफ स्टंप. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रॉपर चेंडूचा जर विचार केला तर फलंदाज थोडासा वक्का बाहेरचा चेंडू. पंच पनिश करतात, वाईटचा इशारा येतो. एक धावेचा निर्वाळ, धावसंख्या 37. क्रिकेटचे निस्किम चाहते उत्तम क्रिकेटर सन्माननीय सोनावणे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे विशालजी पाठारे भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व. चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या या 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 39.
प्रतिओव्हरचा जर विचार केला तर 13 धावांची सरासरी. हॅलो, 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 39. प्रतिओव्हरचा आपण विचार केला 13 धावांची सरासरी. चौथ्या षटकाला आरंभ होतो सुरुवात होते आणि गोलंदाजी तो प्रवीण माळी. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज येतोय प्रवीण माळी. 3 षटकांच्या आधी धावसंख्या 39. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. चौकार आहे, 1 बॉन्स. एकाच टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चांगला फटका आपण पाहिला. फलंदाज रवी याच्या बॅटमधून चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 44. फलंदाज थोडासा स्टेपवर झाला. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका पडलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. धावसंख्या होती ती 46. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जनमान सरवली. कालच्या स्पर्धेमधून जर आपण एकमेव संघ पाहिला जय कालिका कालवारच्या संघाने स्पर्धेमधला सर्वात उच्चांक स्कोर गाठला. 76 धावा. चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस. विकेट. विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजा निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या असते रे. जिवाली कामत संघाची खेळाडू हळूहळू मैदानाकडे मार्गस्थ. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. मस्ट टाइम स्ट्रोक आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट थंडमॅनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का? यास 3 धावा कंप्लीट झाल्या. वेलकम वेलकम वेलकम. आणि याच दरम्यान शुभ आगमन झाले सन्माननीय संदीपजी भोईर यांचा. एक भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, यंग जनरेशन युवा नेतृत्व. शिवसेना विभाग प्रमुख सन्मानित संदीप भोईर या मान्यवरांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. जॉली ट्रॉफी 2025 या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज प्रवीण माळी. तर 4 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 49 आणि विजयाचं लक्ष 50 धावांचं.
आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालुराम केनी सर. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं जॉली ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय चरणजी मच्छे साहेब, उद्योजक उद्योगपती योगीजी पाटील. योगीजी भाऊ देव बसा ना, स्वागत आणि सन्मान करूया आपण. चरणजी मच्छे साहेबांना देखील आपण जॉली ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून इथे सन्मानित करतोय. जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं चरणजी मच्छे साहेबांचा इथे हेतुचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. विनोदजी काटेकर साहेबांचे शुभ हस्ते अतिथी देवो भव, आलेला पाहुणा देवासमाने आणि त्याचा मान सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर चरणजी मच्छा साहेबांना शॉल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जातोय. संदीपजी भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी मध्ये आपण पाहतोय जॉली ट्रॉफी 2025 चा फायनल डे सुपर संडे आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं आमचे लाडके पाहुणे यांनी आज आम्हाला मोलाची उपस्थिती दिलेली आहे. चरणजी मच्छा असतील, संदीपजी भोईर यांचं स्वागत. संदीप भोईर यांना देखील शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जॉली न्यू 40+ संघाचे विनोदजी काटेकर आणि चरणजी मच्छा इथे सन्मानित करतात. धन्यवाद. धन्यवाद. यानंतरचा सामना असेल पवनपुत्र वडपे आणि या स्पर्धेचा आयोजक संघ जॉली न्यू 40+ कामतगार. दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहा. नंदकिशोर खारबाव, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, सुनीलजी भोईर संघनायक वेलकम. सुनीलजी चौधरी यांचा मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनीलजी चौधरी, नवनीत चौधरी यांचे बंधू आहेत. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया आपण सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. विजयाचं लक्ष जय गावदेवी काठी संघासमोर बरोबर 50 धावांचं. 24 चेंडू मध्ये 50. बघा यानंतरचे संघ नक्कीच खेळणार आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाला मला वाटतं पुढे जाल देण्यात येईल, कारण की छत्रपती शिवाजी महाराज वडुणगार हा संघ काही कारणास्तव इथे गैरहजर आहे आणि खारबाव संघाला पुढे जाल दिली जाईल. तर पहिल्या फेरीचा तिसरा सामना होईल जॉली कामतगार आणि पवनपुत्र वडपे.
वडपे संघाने आपली ऑफिशियली नोंद करा. कारभाव संघ आपण देखील आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करा. संदेश पाटील, संदीप पाटील, सुनील भोईर, ऑल टीम आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. योगेशजी पाटील या संघाचे कर्ता धर्ता आहेत. सर्व आहेत. कारभाव गावचे उद्योजक उद्योगपती योगेश वसंत पाटील यांचं देखील केडारनगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग सुपर संडे मधली सुपर लढत पहिल्या सामन्याचे सामनावीर भरत पाटील आणि सुभाष काटी संघाचे सामनावीर. पहिला चेंडू 50चं लक्ष आहे. पहिला चेंडू लो फुलटॉस, चेंडूला टर्न केलाय ऑन साइडला. शिवा पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव सुधाकर चौधरी आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. राकेश घरतनं ठोकलाय. पुन्हा एकदा थोडेसे स्टेप आउट झालेत. पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी फुटबॉल पाहायला मिळतोय, क्रिकेट पेक्षा फुटबॉल. आणि ते भरत पाटील नाराज. हा चेंडू चालला डीप स्लीपर कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. एकविरा आई कारलेचं डोंगर आणि वरलदेवी मातेचं मंदिर एक कामातगर गावच्या कुशीत वसलेलं आहे. चांगलं इथे बघूया. इष्टिरक्षक चेंडूला उचलत आहेत भोलेनाथ पाटील. डॉट बॉल आहे. पवन पुत्र वडपे, जीवनजी भोईर, ऑल टीम चला आपण याची रिपोर्टिंग करा. स्वयंभूस्फोट पायगाव स्पर्धेचा चॅम्पियन संघ पवनपुत्र वडपे आणि या स्पर्धेचा आयोजक जॉली न्यू 40+ कामतगार असा आपण यानंतर सामना पाहणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक निलेशजी हरिचंद्र चौधरी साहेबांचं मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच अगदी निलेशजी चौधरी साहेबांची देखील आज मुख्य उपस्थिती जॉली ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे.
धर्मराजा ग्रुपचे सर्व आहेत. निलेशजी हरिचंद्र चौधरी साहेब आपलं जॉली ट्रॉफी 2025 मध्ये जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चरणजी मच्छर साहेबांच्या समवेत, त्यानंतर आमचे संदीपजी भोईर असतील, सुनीलजी चौधरी, हे सर्व मुख्य मान्यवर आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात. हा षटकार राकेश घरतची बॅट आज मैदानातून बोलते. जेव्हा जेव्हा राकेश घरत जय गावदेवी काठी संघामधून फलंदाजी करतात तेव्हा तेव्हा संघाने मागे वळून पाहिलेलं नाहीये. धर्मराजा ट्रॉफीचे करता धरता प्रणते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक ताडाली गावचे उद्योजक उद्योगपती निलेशजी हरिचंद्र चौधरी साहेबांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. साहेब आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानामध्ये सामना सुरू आहे. जानमन सरवली आणि जय गावदेवी काटई भिवंडी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनलेत 19 आणि टोटल बनवायचे होते 24 मध्ये 50. आता उर्वरित 18 मध्ये 31. ओव्हर मध्ये अगदी इथे ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात इथे झालेली आहे. नक्कीच आज मच्छिंद्र घरतच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. मच्छिंद्र घरत म्हटलं तर वय वर्ष 53. चांगले क्रिकेटर आहेत. भिवंडी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट मधले एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांनी आपल्या काटेई गावातून आपली ओळख या भिवंडीकरांना दिलेली आहे. काटेई गावासाठी आणि काटेई गावाच्या संघासाठी मच्छिंद्र घरतनं आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळलेला आहे. चिंतामणजी घरत आपण ह्या मान्यवर कक्षामध्ये रवी चौधरी जानमन सरवली संघाचा एक जिद्दी खेळाडू. पहिला चेंडू सुभाष यांच्यासाठी. एसटी रक्षक विलास चेंडूला उचलतात फेकतात. वेल होती एक धाव पूर्ण करण्याची. लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल न धाव संख्या 20. आता बनवायचे 30. चेंडू आहे 17. चांगला सामना. दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवलेला आहे. सरवली संघानं पाये संघाला हरवलाय तर काटेई संघानं सारंगाव संघाला हरवलाय आणि या सामन्यातून दोन संघामधून एक संघ हरणार आहे. बघूया चेंडूला अगदी टॅप केलाय. शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल न धावसंख्या 21. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनलेत 21. आता बनवायचे दादून 16 मध्ये 29. 16 चेंडू मध्ये 29 धावांचं समीकरण. विनोदजी काटेकर जितू मामा ऑल टीमचा आम्ही देखील आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला समर्थन करण्याची संधी दिली. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद सुभाष. पहिल्या विकेटचं पतन. 9 चेंडू मध्ये 21 ची भागीदारी या सलामीवीरांनी करून दिलेली आहे. डीजे नवीन फलंदाज गणेश बाबा या नावाने फोकस आणि फेमस आहेत. एक तंत्र शुद्ध फलंदाज आहेत गणेश. ऑन दी स्ट्राइक. हा फटका स्लॉग सिपच्या अंदाजानं. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. पिंट्या पाटील उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल न धावसंख्या 22. 22 धावा लागलेत. 10 चेंडू मध्ये आलेत 22. अजून बनवायचे 14 मध्ये 28.
राकेश घरत नेहमीच अगदी चेंडू धावांचं गणित घेऊन मैदानामध्ये खेळत असतात. चांगले क्रिकेटर आहेत राकेश घरत. निलेशजी चौधरी साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आज वेलात वेल करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे त्यांची मोलाची उपस्थिती पाहायला मिळते. अगदी चेंडूला टर्न केलाय ऑन साइडला मिळेल फक्त एक सिंगल धाव. राकेश घरातला एका धावेने संघ जातोय 23 वर. 11 चेंडू मध्ये 23. या ओव्हर मध्ये रवी चौधरीचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 19 आल्या, मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये फक्त 4 दिलेत. कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. मी नेहमीच रवी चौधरीला जिद्दी खेळाडू म्हणून नेहमी बोलत असतोय. चांगला क्रिकेटर आहेत. हा फटका उडवला आहे वाईड शॉट लॉंग ऑन रिझनला. भरत पाटील च्या प्रयत्नाने 100% मार्क्स द्यावे लागतील. काय चांगली फिल्डिंग केली. नक्की संघाच्या 2 मौल्यवान धावा भरत पाटील ना इथे रोखलेत असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावेनं 2 ओव्हर मध्ये बनलेत 25. म्हणजे या ओव्हर मध्ये धावा फक्त दिले 6. आता 12 मध्ये 25 बनलेत आणि 12 मध्ये 25 शिल्लक आहेत. म्हणजे सामना 50-50 आहे. आज भरत पाटील जीव तोरून या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण चरणजी मच्छे साहेबांना पाहतोय. निलेशजी चौधरी साहेबांच्या समवेत संदीपजी भोईर असतील आणि आमचे इतर सर्व मान्यवर सुनीलजी चौधरी, नवनीत मंडप डेकोरेटर नवनीत चौधरी यांचे बंधू सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत. जॉली ट्रॉफी 2025 वेलकम. पंकजी चौधरी यांचे देखील सलग 3 दिवस आम्हाला स्पर्धेसाठी उपस्थिती लाभते. संदेश पाटील वेलकम. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संदेश पाटील. 12 मध्ये 25 आणि गोलंदाजीसाठी आले भोलेनाथ पाटील. पवन पुत्र वडपे आणि जॉली कामतगार जीवन भोईर. पवन पुत्र वडपे संघाचे संघनायक. टॉस साठी या सामना संपायला आलाय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायची होती. फक्त सेकंड इनिंगचे 2 ओव्हर आहेत आणि टॉस साठी आपल्याला लगेच उपस्थित द्यायची आहे. पवन पुत्र वडपे सुनील मामा पाटील यांचा संघ आहे. चला चला सामना स्पीडअप करा. 12 मध्ये 25. पहिला चेंडू उडवलाय. उंची मिळाली, लांबी कमी आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतात. चांगला झेल टिपलाय. मोठा फलंदाज बाद होतात. राकेश घरत इज गॉन. मच्छिंद्र घरात संघाचे कुल कॅप्टन बघा. मच्छिंद्र घरात यांच्यासाठी विलास पाटील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. 3 षटकार 1000 पारितोषिक लावले आहे. भिवंडीचे दोन्ही स्टार खेळाडू. 3 षटकार 1000. पहिला चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजन मधून. डीप फाईन लेग रिजनला क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करतायत. चेंडूला अडवलाय, थांबवलाय. मिळतील धावा 2. चांगली फिल्डिंग. विलास पाटील आणि मच्छिंद्र घरात भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधले नक्कीच रेग्युलर क्रिकेट मधले 2 स्टार खेळाडू. सध्या 40+ क्रिकेट मध्ये देखील त्यांनी सातत्य दाखवलाय. चांगले क्रिकेट खेळतात. मच्छिंद्र घरात यांचं वय वर्ष 53 आहे. विलास पाटील वय वर्ष विचारावं लागेल. ते देखील 50+ आहेत.
हा चेंडू अगदी बघूया स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरले का रिसर्न मधून चेंडूला उचललाय. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत आपण पाहिलं तर जर्मन सरवली संघाचे सर्व क्षेत्ररक्षकांनी चांगली फिल्डिंग तर नमुना दाखवलेला आहे. धावा बनलेत 15 मध्ये 28 आणि आता उर्वरित 9 मध्ये 22. 9 चेंडू मध्ये 22 आणि 15 मध्ये बनलेत 28. भोलेनाथ पाटील, गणेश बाबा, लो फोल्टो चेंडू होता. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत दुसरीसाठी. डेंजर एंडला मच्छिंद्र घरात धावचीत बाद. मोठी विकेट. इथे हा चेंडू हवेमध्ये होता. एसटी रक्षक विलास यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक सिंगल धाव. धाव संख्या 30. आता बनवायचे 20. चेंडू आहे 7. सामना बनवलाय रवी चौधरीनं आणि सामना बनवण्याचा प्रयत्न केलाय. इथे पुन्हा एकदा भोलेनाथ पाटीलनं 7 मध्ये 20. 7 चेंडू 20 आणि चेंडूला उडवलाय सीमा पार. षटकार. बघूया 6 मध्ये 14 रोखल्या जातील का. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय होईल की फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय होईल हे शेवटचं ओव्हर आपल्याला सांगून जाईल. चला वेळ कमी घ्या. वेळेच्या बाबतीत आज सर्वांनी सहकार्य करा. आज आपल्याला स्पर्धेचं सेमीफायनल, फायनल आणि त्यानंतर स्पर्धेचं बक्षीस वितरण 16 देखील आपल्याला संपन्न करायचं आहे. वेलकम अमोल पाटील इन एक्शन में AK-47 घेऊन आलेले आहेत. बघूया आरके का बल्ला चलेगा क्या. मंगेशजी पाटील आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल पाटील आलेत म्हणजे ज्वाली न्यू 40+ ची ताकद आता वाढली असेल. आवी पाटील देखील खुश असतील. बघूया अमोल पाटील यांचा चिरंजीव ओम पाटील देखील सध्या रेग्युलर क्रिकेट मधून चांगली कामगिरी करतात. 6 मध्ये 14. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पिंट्या पाटील, ऑल टीम, रवी चौधरी, जयमन सरवली टीम. निलेशजी चौधरी साहेब देखील हा सामना पाहण्यासाठी थांबलेत. नक्कीच अगदी सामना अतिटटीचा आहे. सरवली आणि काटई. 6 मध्ये 14. चरणजी मच्छे साहेब देखील हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. संदीपजी भोईर असतील आणि आमचे इतर सर्व मान्यवर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग. जॉली ट्रॉफी 2025. 6 मध्ये 14. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. अगदी विकेट टू विकेट.
अगदी स्टंपच्या किंचित इंचावरून चेंडू गेलाय. एसटी रक्षक विलासच्या हातामध्ये. पिंट्या पाटील खुश आहेत या लाईन अँड लेंथ वर. 5 मध्ये 14. काल दिनेशनं 6 मध्ये 11 रोखलेत. दापोडे संघाचा केलोदा फुलटॉस आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज गणेश बाबा इज गॉन. पंचांचं जर इकडे तिसऱ्या पंचाची मागणी असेल तर नक्कीच चेक करू. चला जाऊया आपण. प्रिन्स मुव्हीज हा चेंडू भीमर आहे की नाही. तिसरे पंच आहे आपण. प्रिन्स मुव्हीज टेक्निकल टीम नक्कीच इथे पाहिलं जाईल. इथे कुठल्याही प्रकारचा खेळाडूसाठी डिअरस नाहीये. जर पंचांना वाटलं की आपल्याला तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे तर नक्कीच ते घेऊ शकतील. मात्र खेळाडूने कुठल्याही प्रकारचं तिथे डिअरसची मागणी पंचांकडे करू नये. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 14 आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट आणि या चेंडूवर बघूया काय घडलाय. फलंदाज बाद आहेत की चेंडू भीमर आहे याची तपासणी केली जाते. प्रिन्स मुव्हीज, रवी गुलवी, प्रथमेश पाटील टेक्निकल टीम या स्पर्धेसाठी चांगले प्रयत्न करतात आणि फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज गणेश बाबा इज गॉन. दोन अगदी धर्मराजा चषकामध्ये देखील सनी संते हे उत्कृष्ट गायक आहेत आपले डोंबिवलीचे. आणि हे गीत आपण निलेशजी चौधरी साहेबांच्या स्पर्धेमध्ये देखील ऐकलं होतं. धन्यवाद. डीजे आकाश फुलटॉस आणि ते फुल टोल वसूल. फटका खेचलाय प्रवीण मालीना. सामन्याच्या आशा अपेक्षा पुन्हा एकदा जिवंत केलेत. षटकार. अंडर 19 क्रिकेट असेल तुम्हाला भिवंडीमध्ये नेहमीच अशा चुरशीच्या लढती मैदानामधून पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 8. हा चेंडू बघूया आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. षटकार खाल्यानंतर हा वाईट. आता 3 मध्ये 7.
इथे नक्कीच आपण पाहिलं तर प्रवीण मालीनं आता सामना पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने जिवंत ठेवला आहे. 3 मध्ये 7 आहेत. तीन चेंडू 7. पिंट्या पाटील जानमान सरवली संघाचे संघनायक आहेत. जबाबदारी मोठी आहे. इथे हा चेंडू बघूया. वाईट प्लस 22. आता सामना पुन्हा एकदा काठी संघाच्या पक्षामध्ये. 3 मध्ये 5, 6 मध्ये 14 होत्या. पहिल्या 2 चेंडू मध्ये 1 विकेट, तिसऱ्यावर षटकार. आणि हा चेंडू बघूया. यष्टीरक्षक विलास चुकलेत. 22च्या सर्वात एक सिंगल. आता 2 मध्ये 4. या ओव्हर मध्ये अगदी नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथा चेंडू वाईट, त्यानंतर 5वा चेंडू वाईट, 22, त्यानंतर 22 आणि आता 2 मध्ये 4. चेसिंग इज कंपल्सरी. स्पर्धेची नियमावली आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी पाहिजे. बघूया 2 मध्ये 4 बनवावेच लागतील. काटेही संघाला हा सुरेख चेंडू. क्या बात है. फिर से एक बार सरवली के पिंट्या पाटील पिक्चर में 1 मध्ये 4. 3 धावा अतिरिक्त आल्या, 1 षटकार आला, 4 अतिरिक्त आल्या. नक्कीच इथे गोल्डन चौकार की षटकार. 4 धावा धावून पूर्ण अजून या स्पर्धेमध्ये झाल्या नाहीये. मात्र त्या होतील का हा देखील एक प्रश्न चिन्ह आहे. सामना कसा हवा तर सामना असा हवा. प्रेक्षकांना नेहमीच असे सामने पाहायला मजा येते. पवन पुत्र बडपे संघाचे संघनायक लवकर आपण जीवनभोई. कामतकर संघ आपली वाट पाहतोय कधीपासून. 1 मध्ये 4. 1 झालेली आहे आणि प्रवीणनं सामना सोडलाय. प्रवीणनं सामना सोडलाय. फटक्यावर नाराज आहे. अभिनंदन. जानमान सरवली, हार्ड लक, टॉप लक. जय गावदेवी काटई. नक्कीच आपण जाऊया. साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती करूया. मान्यवर कक्षामध्ये आज आपण पाहतोय ताडली गावचे सुपुत्र, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कार्य सम्राट, नगरसेवक निलेशजी हरिचंद्र चौधरी साहेब, धर्मराजा भिवंडी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि धर्मराजा चषकाचे प्रणेते निलेशजी चौधरी साहेबांचा इथे शुभ सन्मान ज्वाली 40+ संघाच्या वतीनं विनोदजी काटीकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. धन्यवाद निलेशजी चौधरी साहेब. नक्की साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जातोय. चौधरी या सामन्याचे सामनावीर आहेत आणि निलेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया या खेळाडूला सामनावीर ट्रॉफी. निलेशजी चौधरी साहेब असतील, आमचे चरणजी मच्छा यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण रवी चौधरी यांना केलं जातं. धन्यवाद साहेब. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली. आपलं ज्वाली कामतकर संघाच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय.